नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तुम्ही सकाळी एक न्यूज ऐकली असेल, IDFC बँकमध्ये फर्स्ट बँकमध्ये झाला 590 करोडचा घोटाळा. ही न्यूज तुम्ही ऐकली असेल न्यूजवरती. तर नेमकं काय घडलं आहे यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. बघूया. तर मी पण हे न्यूज ऐकली आणि चंदीगडच्या शाखेमध्ये एका शाखेमध्ये हा स्कॅम झालेला आहे. 590 करोडचा स्कॅम झालेला आहे. आपल्याला कळलं आहे यामध्ये. आणि ते जे पैसे आहेत ते कोणत्या अशा शाखेमध्ये गेले आहेत जसे की गव्हर्नमेंटच्या अकाउंट्स आहेत, गव्हर्नमेंट अकाउंट आहे. त्या अशा अकाउंट्समध्ये गेलेले आहेत किंवा कोणत्या खाजगी व्यक्ती अकाउंटमध्ये गेलेले आहेत असे या न्यूजमध्ये सांगितले गेले आहे. आणि यामधला जो पैसा आहे, जो 590 करोड रुपये आहेत, ते या अकाउंट्समध्ये दिले असल्यामुळे अ, आज आपल्याला IDFC फर्स्ट बँकचा शेअर्स देखील 16-15% खाली पडलेला दिसला आहे. आणि IDFC फर्स्ट बँकमध्ये मी तुम्हाला हे म्हणणार की IDFC फर्स्ट बँकमध्ये जर तुमचे अकाउंट असेल, तर तुम्ही देखील आपल्या बँकमध्ये जा आणि आपल्या अकाउंटची पूर्णपणे माहिती घ्या, की त्यामध्ये पूर्ण पैसे आहे की नाही जे तुम्ही डिपॉझिट केले होते आणि तुम्हाला पैसा काढता येतो की नाही, हे सगळं जे आहे तुम्ही आपल्या बँकमध्ये जाऊन विचारा. मॅनेजरला विचारा किंवा तिथलं कोणी कॅशियर असेल, जे एम्प्लॉईज आहे, स्टाफ मेंबर्स आहेत, त्यांना विचारा, की काय नेमकं आमच्या पैशासोबत तर प्रॉब्लेम नाही झालेला आहे. आम्हाला पैसे काढता येणार की नाही? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्यांना विचारा स्टाफ मेंबर्सला. भलेही हा स्कॅम जो आहे चंदीगडच्या शाखेमध्ये झालेला असेल, पण बँक एकच आहे. आपल्या बँकमधून आपल्या अकाउंटमधून जर पैसा गायब नाही झाला, हे सगळं कडून तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या आणि आपल्या परिवाराला सुद्धा देखील सांगा. आणि अ, बँक ऑफ जे बोर्ड ऑफ बँक आहे, ते देखील यावर आपली जी केस जी आहे ती त्यांच्याकडे गेली आहे आणि ते देखील म्हणजे यामध्ये शोधत आहे की कुठे काय प्रॉब्लेम आहे. ते जे गेलेले पैसे आहेत, कोणाच्या अकाउंटमध्ये गेलेले आहेत आणि ते पैसे आपल्याला रिटर्न वापस मिळवता येतात का? हे सगळं जे आहे ते प्रयास करत आहेत, प्रयत्न करत आहेत पूर्णपणे. आणि जर ते पैसे डायरेक्ट म्हणजे विदेशी अकाउंटमध्ये गेले असतील किंवा बिटकॉइनमध्ये कन्व्हर्ट झाले असेल किंवा नेमकं कोणत्या डिजिटल करन्सीमध्ये कन्व्हर्ट झाले असेल, तर हे सगळं देखील ते पाहत आहे आणि जर ते असं नाही झाले असेल, म्हणजे करन्सीमध्ये कन्व्हर्ट नाही झाले असेल, तर ते प्रयत्न करणार की आपले जे पैसे आहेत, पूर्णपणे घोटाळा जो आहे तो रिटर्न आपल्या बँक अकाउंट्समध्ये आणता येणार, पैसे पुन्हा परत वापस घेता येणार. हे देखील प्रयत्न त्यांचे चालू आहे. आणि जर असा यामध्ये काही निगेटिव्ह रिझल्ट झाला, ठीक आहे. जसं की बोर्ड ऑफ बँकने सांगितलं, की हा पैसा आपल्याला नेमकं नाही रिटर्न करता कारण हा कुठे ना कुठे कन्व्हर्ट झालेला असल्यामुळे. तर याचा इफेक्ट आपल्याला IDFC फर्स्ट बँकच्या शेअर्सवर दिसून पडणार. आणखी दिसून पडणार, निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसून पडणार आणि त्यामुळे हा शेअर आज 15 ते 16% खाली पडला आहे. तर अशा प्रकारची जर न्यूज आली, तर निगेटिव्ह न्यूज आली, की नाही मिळू शकत आपल्याला हा पैसा. तर हा शेअर जो आहे आणखीन पडू शकतो. यामध्ये आणखीन पडण्याची शक्यता दिसून येऊ शकते. तर आता सध्यामध्ये यामध्ये आपल्याला 15 ते 16 रुपयाची लॉस यामध्ये दिसत आहे करंट प्राईसवरून. काल हा प्राईस जो आहे ₹80 ₹80 ते ₹83 च्या मधात होता. पण आज हा शेअर जो आहे ₹70 ला दिसत आहे, ₹67 ला दिसत आहे. तर मी देखील हेच म्हणणार, की जोपर्यंत न्यूज येत नाही, की हा निगेटिव्ह न्यूज आहे की पॉझिटिव्ह. माझ्या हिशोबाने आता सध्या तरी तुम्हाला ₹10 ते ₹12 चा लॉस आहे. तर मी देखील हेच म्हणणार, की तुम्ही इन्व्हेस्ट केले असेल यामध्ये काही पैसे तर एक्झिट करा त्यामधून. ₹10 ते ₹15 च्या हिशोबाने लॉस राहील. तर जेवढी क्वांटिटी तुम्ही घेतली असेल त्या यामध्ये ₹10 ते ₹15 च्या डिफरन्सने लॉस होणार तुम्हाला.
मी हेच म्हणणार की तुम्ही एक्झिट करा ते प्राईसमध्ये. कारण जर यामध्ये निगेटिव्ह न्यूज आली की नाही मिळू शकत आपले पैसे, तर हा स्टॉक आणखीन पडू शकतो. 15 ते 20% आणखीन पडला, तर तुम्हाला आणखीन मोठा लॉस यामध्ये दिसू शकतो. तर मी हेच म्हणणार. आणि यामध्ये आपला गोरगरिबाचंच नुकसान होते. मिडल क्लासचा पैसा, गरिबांचा पैसा, मेहनतीचा पैसा यामध्ये स्कॅममध्ये उडवला जातो. तर मी हेच म्हणणार की सतर्क राहा आणि वेळोवेळी आपल्या अकाउंट्सची माहिती घेत राहा. आपल्या अकाउंट्समध्ये प्रॉपर पैसा आहे की नाही, आपल्या अकाउंट्समधून काही डिडक्ट तर नाही होत आहे, काही प्रॉब्लेम तर नाही. या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्या बँक अकाउंट्समध्ये जाऊन घेत राहा. फक्त आणि फक्त ऑनलाईनवर अवेलेबल नको राहा. भलेही मेसेज येत असतात, पण काही ना काही आपण त्या मेसेजकडे पण सुद्धा कधी ना कधी दुर्लक्ष करत असतो. तर मी हेच म्हणणार की लक्ष देत राहा आपल्या बँक अकाउंट्सकडे सुद्धा लक्ष देत राहा. कारण बँक अकाउंट्समध्ये सुद्धा देखील आता पैसे सेफ राहिलेले आहेत की नाही यावर एक प्रश्नचिन्ह आपण उठून येतो यावर. तर हा एक अवेअरनेससाठी व्हिडिओ आहे आणि मी हेच म्हणणार की लक्ष ठेवत राहा आपल्या फायनान्शियल जे आपली मनी आहे फायनान्स. कारण आपल्या मनीच म्हणजे आपल्या पैशांमुळे आपलं सगळं जीवन चालतं. तर या साधनांकडे तुम्ही लक्ष देत राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच फायनान्शियल अपडेटसाठी जे न्यूज राहील, फायनान्शियल न्यूज राहील किंवा फायनान्शियल अपडेट्स राहील, स्टॉक मार्केट रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, या या सगळ्या व्हिडिओ मी या सगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.